श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई मौली, मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं आमंत्रित करतो. त्याचबरोबर स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांनाही इथं मी आमंत्रित करतो. आपण त्यांच्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 9 जानेवारी 2025. हे अजून चुकतेच खरं माझं. 9 जानेवारी 2025. पौष महिना चालू आहे आणि शाकंभरीचं नवरात्र सुरू आहे. शाकंभरी म्हणजे काय हो? शाक म्हणजे भाजी. आता सद्गुरू दादा महाराज सांगतील त्याबद्दल अधिक माहिती त्यांना आहे. म्हणजे सविस्तर माहिती जी असते ती त्यांच्याकडे असते. उगीच अशी वरवरची थोडीशी माहिती ती मी अशी सांगतो. शाकंभरी म्हणजे दुर्गादेवी आहे ना, दुर्गा माता म्हटल्यानंतर जरा असं क्रूर दिसतं. शाकंभरी म्हणजे सौम्य रूप म्हणजे शाकंभरी. प्रकृती, अन्न आणि वनस्पती यांची जी देवता जी ती शाकंभरी. त्याचं नवरात्र सुरू आहे. सगळीकडं मंदिरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये सगळीकडं प्रसन्न वातावरण आहे. तेच प्रसन्न वातावरण इथं आमच्या मंदिरामध्ये दिसतं. स्वामींची मूर्ती, अण्णा महाराज आणि त्याचबरोबर इथं मंदिरामध्ये सद्गुरू दादा महाराजांना बघितल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य येतं, सद्गुरूंचा चेहरा बघितल्यानंतर, ताई माऊलींचा प्रसन्न चेहरा बघितल्यानंतर एक जे समाधान मिळतं ते समाधान खूप मोठं समाधान आहे. आजचा जे आरतीचे, महाआरतीचे भाग्यवान सेवेकरी जे आहेत तर ते तशाच प्रकारचे. एक कसं होतं, इथं आलं की मंदिरामध्ये की साधारणतः स्वामींचा मठ म्हटल्यानंतर असं तर प्रत्येकाला वाटतं मंडईतला मठ. नाही, मग लोक काहीतरी रस्ता चुकून वगैरे इकडे येतात आणि इकडे रस्ता चुकून जर आलं की माणूस परत दुसरीकडे जात नाही, मग दुसरा मठ बघतच नाही कुठं. तर अशी ह्या मंदिराची ख्याती. त्याचबरोबर दुसरी ख्याती अशी आहे, इथं आपल्या समस्या घेऊन, आपल्याला ज्या समस्या, मनुष्य म्हणजे समस्या, मग मनुष्य समस्याने ग्रस्त होतो. सुखात असतो तेव्हा त्याला कुठली आठवण येत नाही साधारणतः, कारण तो सुखात असतो. थोडंसं काहीतरी झालं की मग त्याला आठवण येते, अरे च्या काय करायचं, चिंताग्रस्त होतो. मग इथं कळतं की इथं सद्गुरू दादा महाराज समस्या निवारण करतात. असेच बरेच जण समस्या इथं घेऊन येतात, सद्गुरूंशी चर्चा करतात, सद्गुरू त्यांना उपाय सांगतात आणि श्रद्धा, भक्ती, विश्वास आणि संयम ह्या 4 गोष्टी जवळ असल्या की समस्या निवारण नक्कीच होतं. अशाच आजच्या महाआरतीचे आणि महाप्रसादाचे जे भाग्यवान सेवेकरी जे आहेत, सुनील पवार, अनिल पवार, राहुल पवार आणि साळुंखे मावशी ना, म्हणजे असा हा पवार परिवार इथं काही कारणास्तव इथं आले आणि इथलेच होऊन गेले. काही त्यांच्या समस्या होत्या त्या निवारण होत आहे. तब्येतीच्या तक्रारी असतात बऱ्याच जणांच्या. मी असा धडधाकट दिसत असतो तरी तब्येतीच्या तक्रार असतातच. त्याचं निवारण ते होत असतं. आणि मग असं सगळं निवारण झालं की हे कसं, विना मोबदला, एकही पैसा न देता. ही आत्ताच्या ह्या जगात अवघड गोष्ट आहे ना. पैसे न देता
पैसे न घेता, म्हणजे सहज उपचार, काही नाही. मनुष्य कसं सगळीकडे फिरून आल्यानंतर मग कळतं की बा इथं काय किंमत आहे त्याची, त्या उपाययोजनेची, त्या सल्ल्याची काय किंमत आहे. इथं सगळीकडे जग फिरून आल्यानंतर मग समजतं की काय आहे. तर असाच हे पवार परिवार जो आहे तो इथे आला आणि इथलेच होऊन गेले. ते वडगाव धायरेला राहतात. आणि की बाबा इथं मग त्यांच्या मनामध्ये आलं तर इथं आम्हाला प्रसाद करायचा आहे, गुरुवारी महाप्रसाद करायचा आहे. आता आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे प्रसाद करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. सहजासहजी तारीख मिळत नाही. कारण अनेक स्वामी भक्त त्यांची फार इच्छा असते गुरुवारी महाप्रसाद करावा. मग अशी त्याला वाट बघावी लागते. मग कधी कधी महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कधी कधी वर्षसुद्धा जातं. मग कधीतरी अचानक घबाड योग जो म्हणतो तो घबाड योग मिळतो. आणि तशाच पद्धतीचं थोडं काय होईना असं पवार परिवारांच्या बाबतीत असं झालं. आणि त्यांचा आज इथं महाप्रसाद करण्याची संधी मिळाली, संधी लाभली. शाकांबरीचं नवरात्र सुरू आहे आणि त्यामध्ये आपण स्वामींना प्रसाद करतो. हा योग खूप मोठा आहे आणि असं खरोखर आपण खूप भाग्यवान आहात असं मला वाटतं. मी संपूर्ण सर्व पवार परिवारांना इथं मी आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो कृपया त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. टाळ्यांचा गजरात सन्मान व्हायला पाहिजे ना. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रत्येकांच्या घरामध्ये, पवार परिवारांच्या घरामध्ये स्वामींची तस्वीर येते आहे. श्री स्वामी समर्थ. वर्षाचा पहिला गुरुवार मागचा गुरुवार होता, पहिला गुरुवार होता. त्या पहिल्या गुरुवारी खरं तर म्हणजे आपल्याला बघण्यासारखं होतं की पहिल्या गुरुवारी आरती चालू असताना म्हणजे एक दृश्य असं इतकं सुंदर होतं की ताई माऊली हे संवादिनीवर म्हणजे हार्मोनियमवर होते आणि सद्गुरू दादा महाराज त्यांच्या हातामध्ये टाळ होते आणि इतकी सुरेख आरती होत होती. दोघांचं कॉम्बिनेशन हे चांगलं होतं आणि आरतीचा एक वेगळा जो सूर होता तो खूप छान होता. स्वामी महाराज खरोखर प्रसन्न झाले होते. कारण पहिला गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, असं काहीतरी कॉम्बिनेशन खूप छान होतं. म्हणजे स्वामींना आरती त्यानंतर गायन सेवा ही खूप आवडते. मग असं इथं गायन सेवा म्हटल्यानंतर मग माझ्यासमोर 2 चेहरे येतात लगेच पटकन. एक तर ताई माऊली आणि दुसरी रागिणीताई. रागिणीताई खूप दिवसातनं आपलं गायन सेवा तर आम्ही काही इथं ऐकली नाही. त्यामुळे मी इथं रागिणीताईंना मी इथं आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपली गायन सेवा इथं सादर करा. श्री स्वामी समर्थ. टाळ्यांच्या. नमो ओंकारा योगी अवतारा, नमो ओंकारा योगी अवतारा, सगुण साकारा स्वामी समर्था, स्वामी समर्था, सगुण साकारा स्वामी समर्था, स्वामी समर्था. नमो ओंकारा, नमो ओंकारा. ब्रह्मा विष्णू आणि महेशा भक्तजनांची आशा मनीषा. ब्रह्मा विष्णू आणि महेशा भक्तजनांची आशा मनीषा. नमो श्री दत्ता शांती सुखदाता, नमो श्री दत्ता शांती सुखदाता. धन्य तुझी गाथा स्वामी समर्था, स्वामी समर्था. नमो
नमो ओंकारा. श्रीपाद श्री तू वल्लभ मूर्ती तिन्ही लोकी गाजे कीर्ती. श्रीपाद श्री तू वल्लभ मूर्ती तिन्ही लोकी गाजे कीर्ती. नमो गुरुदेवा प्राण विसावा. नमो गुरुदेवा प्राण विसावा. नित्य करू सेवा स्वामी समर्था. स्वामी समर्था. नमो ओंकारा. नमो ओंकारा. नृसिंह सरस्वती रूप आगळे प्रभात काळी तेज झळाळे. नृसिंह सरस्वती रूप आगळे प्रभात काळी तेज झळाळे. नमो गुरुराया अगाध ही माया. नमो गुरुराया अगाध ही माया. तुझी छत्र छाया स्वामी समर्था. स्वामी समर्था. नमो ओंकारा. नमो ओंकारा. नमो ओंकारा. योगी अवतारा. नमो ओंकारा. योगी अवतारा. सगुण साकारा स्वामी समर्था. स्वामी समर्था. सगुण साकारा स्वामी समर्था. स्वामी समर्था. नमो ओंकारा. नमो ओंकारा. आपले 5-6 केंद्र आहेत ह्या मंदिराच्या अधिपत्याखाली. 5-6 शाखा आहेत. त्यातली पहिली शाखा पंढरपूर इथं सुरू झाली. पंढरपूर, त्यानंतर शिवापूर, खडकी, कोकणामध्ये राहण्याची वाडी, महाराष्ट्राबाहेर जमखंडी कर्नाटकात तिथे एक शाखा आहे. आणखी कुठं आणखी 2-3 प्रस्तावित आहे. या वर्षामध्ये त्या सुरू होतील. पंढरपूर शाखेमधले आदरणीय नीताताई कुलकर्णी इथं आलेले आहेत मंदिरामध्ये. मग मी सांगण्यापेक्षा आपण आवाज ऐका आणि आपण सांगा कसा आवाज आहे. मी नीताताईंना विनंती करतो की आपणही आपली इथं गायनसेवा सादर करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद घेऊन आणि अण्णा महाराजांना वंदन करून आणि सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून आणि ताई माऊलींना वंदन करून मी माझी छोटीशी सेवा सादर करते. एक तारी गाते गुरुनाम समर्था. एक तारी गाते गुरुनाम समर्था. नादावले गुरुपायी. नादावले गुरुपायी. आसावले भेटीसाठी. एक तारी गाते गुरुनाम समर्था. एक तारी गाते गुरुनाम समर्था. चित्त ओढगी स्वामी समर्था रे. चित्त ओढगी स्वामी समर्था रे. दर्शन के धावा स्वामी देणार मला ते. वेड लागे सूर जागे. वेड लागे सूर जागे. माझ्या गुरुसाठी एक
एक तारी गाते गुरुनाम समर्था, एक तारी गाते गुरुनाम समर्था। मठातून गुरुवारी नित्य जप ध्यान, पदर पसरिते मी धरिते चरण। मठातून गुरुवारी नित्य जप ध्यान, पदर पसरिते मी धरिते चरण। नाम घेते आळविते, नाम घेते आळविते माझ्या गुरुसाठी, एक तारी गाते गुरुनाम समर्था, एक तारी गाते गुरुनाम समर्था। अक्कल कोटी हो तुमचा निवास, अक्कल कोटी हो तुमचा निवास। दाही दिशातून वाहे कृपेचा सुवास, दाही दिशातून वाहे कृपेचा सुवास। प्रगटावे योगीराज, प्रगटावे योगीराज माझ्या भक्तांसाठी, एक तारी गाते गुरुनाम समर्था, एक तारी गाते गुरुनाम समर्था। नादावले गुरुसाठी, नादावले गुरुसाठी, आसावले भेटीसाठी, एक तारी गाते गुरुनाम समर्था, एक तारी गाते गुरुनाम समर्था। मनातल्या इच्छा कसं पूर्ण होतं हे त्याचं एक उदाहरण एक आहे. इथे पहिल्या गुरुवारी इथं गायनसेवेच्या ऐवजी संगीत सेवा, ज्याच्यामध्ये संगीत म्हणजे वादन हा सुद्धा प्रकार येतो. पहिल्या गुरुवारी संगीत सेवा आणि दुसऱ्या गुरुवारी मी फक्त सद्गुरूंच्याकडं थोडंसं असं बघितलं. सद्गुरूंनी फक्त मला मान डोलवली, मी काय बोललो नाही. ते फक्त म्हटलं हो, म्हणजे बोलायचं काहीच लागत नाही. सद्गुरू आपल्या मनातलं नेहमी ओळखतात. सद्गुरू काय, स्वामी काय, आपल्या मनामध्ये जे येतं ते आपण बोललंच पाहिजे असं काही नाही. ते बरोबर आपल्या मनातलं जे आहे तो भाव ते ओळखतात. आणि त्यावेळेस ताई माऊली म्हटल्या की आज माझ्याऐवजी रागिणीताई इथं गायनसेवा सादर करतील. वा, म्हटलं छान. अंधाळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. रागिणीताईंच्या बरोबरच अतिशय सुरेल आवाजातील नीताताई पंढरपूरच्या, त्यांनी इथं गायनसेवा केली. खूप खूप छान वाटलं. वातावरण निर्मिती खूप छान झाली. स्वामी खुश झालेत, अण्णा महाराज खुश. आणि ते दोघं खुश म्हटल्यानंतर आमचे हे दोघंजणं जे आहेत वंदनीय, ते दोघंही खुश आहे. आणि ते खुश म्हणजे मग आम्ही पण खुश, बरोबर ना. आता मी जास्त बोलत नाही, आता कशासाठी आपण वाट बघतोय. अमृतवाणी, सद्गुरूंना मी विनंती करतो की अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण सुरुवात करू. पहिला इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता,
सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। आपल्या मंदिराचं आत्ताच जी ख्याती सांगितली हल्ल्या साहेबांनी की काही काही लोक चुकून इकडे आलेले असतात, बाहेर रस्त्यावरती समजा वाहतूक कुठेतरी जाम झालेलं असताना कोणीतरी इकडे येतं मध्येच आणि जेव्हा बघतं इथे मठ आहे, मंदिर आहे, स्वामींची मूर्ती आहे आणि म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला माहिती महाराज प्रत्यक्ष आहेत, जो पहिल्यांदा येतो त्याला वाटतं म्हणजे ही मूर्ती बघून असं एकदम खूप आकर्षण आहे, तो इथनं हलतच नाही 1-5-10 मिनटं. म्हणजे हे अनेक वेळा असं घडलेलं. नवीन नवीन लोक इथे आली की स्वामींच्याकडे बघतच राहतात आणि आजचं रूपही असंच आहे. पौष महिना, प्रत्येक महिना काहीतरी वेगळं आहेच आपल्याकडं. मार्गशीर्ष महिना म्हणून असतात, आता पौष महिना म्हणून. तर पूर्वीच्या काळी असं होतं की जुन्या लोकांना मला वाटतं माहिती असेल, पौष महिना म्हटलं की थोडंसं काहीतरी निषिद्ध म्हणायचे. आता पौष महिना लागला, आता काही शुभ काही गोष्टी करू नका. एक शंका म्हणून मी गुरुजींना विचारलं, जे आपल्याकडे जे नेहमी गुरुजी येतात पौरोहित्य करायला, एकदा असंच बसलो असताना विचारलं की गुरुजी इथे पौष महिना म्हणतात की त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या नाही आहेत वगैरे असं काय. तर ते म्हणले असं काही नाही आहे खरं, म्हणजे ही गैरसमज आहे हा. पौष महिना कसा करता की पूर्वी जो शेतकरी त्याचं पीक साधारण ह्या महिन्यामध्ये यायला सुरुवात होतं, नवीन पीक आलेलं असतं, ते नवीन पीक घेऊन त्याला बाजारपेठेमध्ये जायला तेवढा वेळ मिळावा. पूर्वीची आपली जी संस्कृती होती ना ती शेतीप्रधान होती. शेतकरी म्हणजे शेतकरी हा एक महत्त्वाचा घटक होता. त्या दृष्टीने त्याला तो वेळ मिळावा, तर पीक त्यांनी बाजारात घेऊन जायला पाहिजे, त्याची विक्री व्हायला पाहिजे, त्याचा वर्षभराची त्याची बेगमी करायला पाहिजे, त्याच्याकरता हा महिना त्याला दिलेला होता. आणि मग त्याच्यामध्ये परत नवीन काहीतरी त्याच्या मागे त्याच्या मनामध्ये एखादा विचार यावा किंवा तो एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये अडकून पडावा, त्याच्याऐवजी हे संपूर्ण वर्षभर तो जे कष्ट करतो त्या कष्टाचं फळ त्याला मिळालेलं असतं आणि त्याचा मोबदला त्याची मिळायची वेळ आलेली असते. म्हणून हा महिना त्यांनी राखीव ठेवलेला, असं अगदी स्पष्ट उत्तर गुरुजींनी दिलं होतं. ते मग पौष महिना निषिद्ध कसा काय तसं बघितलं तर आत्ताच उल्लेख केला होता की शाकंभरी देवीचं म्हणजे सुरुवातीलाच अष्टमीलाच ते नवरात्र प्रारंभ होतं. त्याचं देवीचं नवरात्र 2-3 आपल्याकडे आहे. ते शारदीय नवरात्र आहे, ते शाकंभरी आहे, चैत्रामधलं आहे. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी देवीचीच रूपं, म्हणजे ही सगळी रूपं पार्वतीचीच रूपं आहेत. ती प्रत्येक अडचणीच्या काळात किंवा आणीबाणीच्या काळामध्ये देवांच्या मदतीला धावून जायचं. परमेश्वर जो आहे ना तो अर्धा पुरुष अर्ध स्त्री, अर्ध नारी अर्धा नर. स्त्री शक्ती जर का त्याला प्राप्त झाली तो आणखीन सबळ होऊन त्या दैत्यांचा नाश करणार. किंवा ते देवी जी आहे तिला सगळे देवदेवता जे असतात ते देवांचे सुद्धा काही सहाय्य होतं, काही शस्त्र मिळतात, मग ती त्या दैत्यांचा संहार करायचे. हे सगळं ठरलेलं होतं. सूर असुर देव दानव ह्या वेळचं जे रूप होतं किंवा ह्या वेळचं जो अवतार होता तो त्याला कारण वेगळं होतं.
त्या पृथ्वीवरती संपूर्ण म्हणजे जवळ 100 वर्ष पाऊसच पडला नाही. काय हाल झाले असतील. आपण 2 वर्ष पाऊस नाही पडला की आपल्याकडं सगळा हाहाकार मागतो. म्हणजे त्यावेळेचा जो मानव असेल, पृथ्वीवरती जे कोणी राहत असतील किंवा जे देव तिथे असतील किंवा ऋषीमुनी राहत असतील, त्या लोकांचे किती हाल झाले असतील. आणि मग शेवटी कसं होतं की अगदी शेवटची आपण म्हटलं ना, शेवटची घटका की आता हे देवाचं आपण तू तार नाही तर मार इथपर्यंत आल्यानंतर काही ऋषीमुनींनी पार्वतीला शेवटी साकडं घातलं की आता हे सगळं तुमच्या हातात आहे महादेव, आणि तुम्ही जर का काही मनामध्ये आणलं तर आता हे पृथ्वी वाचेल, पृथ्वीवरचा जीव वाचेल. नाहीतर हे ह्या क्षणापासून किंवा काही अवधीनंतर हे पृथ्वीचं सगळं हे जिवंतपणा जो आहे तो सगळं संपून जाईल. काही शिल्लक राहिलं नाही म्हणले. प्राणी मरायला लागलेले आहेत, माणसं मरत आहेत दिवसेंदिवस. जे पृथ्वी उत्पन्नाचं जे कारण आहे ते जर का समूळ नष्ट झालं तर आपल्याला म्हणजे आपली पूजा अर्चा किंवा आपली जी ध्यानधारणा आहे की आपलं जे स्तवन आहे, आपली जी स्तुती ते करणार कोण. जर का मानव जिवंत राहिला नाही तर मग देवाला तरी महत्त्व येणार कसं त्याच्यात. ही ऋषीमुनीने त्यांना प्रार्थना केल्यानंतर पार्वती देवीने सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, ह्या सगळ्यांचा सांभाळ करण्याचं सामर्थ्य मी प्राप्त करते आणि थोड्याच अवधीमध्ये मी हे सगळं पृथ्वीचं जे आहे जीवजंतूंपासून मी सगळं रक्षण करते, सगळ्यांना मी जिवंत ठेवते. आणि मग काही काळानंतर म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की देवांनासुद्धा काही साधना करून काही शक्ती प्राप्त करून तो अवतार घ्यावा लागतो, तसं ते झाल्यानंतर पार्वती देवीने जो अवतार घेतला तो पृथ्वी दुभंगून जो अवतार झालेला आहे, ती देवी आपल्या डोळ्यासमोर रूप येतं. देवी म्हटलं की साधारण 4 फूट 5 फूट 6 फूट, पण तो पृथ्वीपासून आकाशापर्यंत. आणि ती देवीसुद्धा कशी की तिला 100 डोळे, 100 हात 100 डोळे, आणि संपूर्ण शरीर जे आहे ते शरीर न राहता सगळीकडं भाजीपाला, कंदमुळं, फळं, जेणेकरून त्या मानवाला आत्ता सध्या ताबडतोब त्याला खायला मिळेल अशा प्रकारे ते सगळं उगवलेलं. म्हणजे जमिनीमध्ये न उगवता तिने शरीर, कारण जमिनीमध्ये पाणीच नाही आहे, पीक येणार कसं, हा विचार करून देवीने स्वतःच्या शरीरातनं सगळं ते उत्पन्न केलं. आणि जेवढं ते कापलं जाईल तेवढं ते परत नवीन येत होतं. संपूर्ण पृथ्वीवरचं जो त्यावेळचं जे मानव लोक होते सगळ्यांना भरपूर आणि अगणित दिवस पुरेल इतकं सगळे ते धान्य, भाजीपाला हा सगळा. म्हणजे आत्ता शाक ह्या शब्दाचा अर्थ तो सांगितला त्यांनी. शाक म्हणजे भाजीपाला. संपूर्ण मानवजातीचं कल्याण तिने केलं की मानवजात त्यांनी त्यावेळेला ती सांभाळून घेतली किंवा त्यांचा तो पालनपोषण केलं त्या दुष्काळामध्ये सुद्धा. म्हणून त्या देवीच्या स्मरणार्थ किंवा त्या देवीच्या करता, त्या देवीच्यासाठी जसं आपण नवरात्रात जे करतो, शारदीय नवरात्रामध्ये कसं दुर्गापूजा, महिषासुराचा वध केला म्हणून, तसं हे शाकंभरीचं हे नवरात्र आत्ता सुरू होतं आणि ते पौर्णिमेपर्यंत तिथे असतं. पौष महिन्याची सुरुवातच ही अशी होती आणि पौर्णिमेला तर आणखी म्हणजे शाकंभरी पौर्णिमा ती तिच्याच करता ती गौरवलेली आहे किंवा तो दिवस लिहिलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे आपलं, जर का स्वामी मार्गामध्ये आपण स्वामी चरित्र जर का वाचलं असेल, त्या स्वामी चरित्रामध्ये आजच विषय झाला 19वा अध्याय आहे. आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी, आपले इथे समीर काटोडे जे आहेत, जे व्हिडिओ शूटिंग जे करतात, त्यांच्या पत्नी म्हणजे सौ सिद्धी ही पोथी त्या कन्नडमध्ये लिहित आहेत, हाताने लिहित आहेत ती पोथी. कसा करता तर जमखंडीला आपली जी शाखा आहे त्या जमखंडीच्या शाखेमध्ये काही कन्नड म्हणजे मराठी कमी आणि कन्नड लोक जास्ती आहेत. अशा लोकांना पण ती वाचता यावी, त्याचं स्वामींचं चरित्र समजावं हा त्याच्यामागे उद्देश आहे. आणि जवळजवळ त्या ते पूर्ण होत आलेले 21 अध्यायाची पोथी 19व्या अध्यायापर्यंत ते आलेले आहेत. आणि काही एक शंका फक्त त्याच्यामध्ये एक शब्दावरनं, एक शब्द होता, तो शब्दावरनं त्यांनी मला विचारला ह्या शब्दाचा अर्थ, आणि मग म्हटलं तो अर्थ आपण आजच्या प्रबोधनात घेऊ. दुपारी सांगितलं त्यांना, पण प्रबोधन मला एक आणायचा तो विषय पण मिळाला की आळंदीला नरसिंह सरस्वती स्वामी नावाचे म्हणजे साधू, मोठे साधू. आपल्याला नरसिंह सरस्वती म्हणलं की गाणगापूर आठवतं, नाव तेच, साधारण दिसायला तसे तेजपुंज एकदम भगवी वस्त्र वगैरे सगळे. आणि
खूप मोठी तपश्चर्या केलेली, अनेक योग अनेक सिद्धी म्हणतो आपण अशाच्यात प्राप्त झालेल्या, पण मनामध्ये एक असं काहीतरी होतं की समाधीचा हा जो आहे ना, समाधी हा जो शब्द नाही की ती समाधी साधना जी आहे ती आपल्याला प्राप्त व्हावी, समाधी योग आपल्याला प्राप्त व्हावा. मग ह्या हेतूनी संपूर्ण भारतभर भ्रमण केल्यानंतर कुठेच योग्य तो गुरु मिळत नव्हता त्यांना की जो कोणी सांगू शकेल, समाधीमध्ये आपल्याला नेऊ शकेल किंवा हा समाधी योग जो आहे तो आपल्याला प्राप्त करून देऊ शकेल. अनेक आश्रम झाले, अनेक ऋषीमुनींच्या गाठीभेटी झाल्या आणि अशा याच्यात त्यांना समजलं की अक्कलकोटला प्रत्यक्ष परब्रह्म राहतंय. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आहेत, तिथे तुम्ही जा, नक्कीच ते काहीतरी तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि मग आळंदीतून निघाले. पूर्वीच्या काळी काही वाहन व्यवस्था काही नव्हती, पायी प्रवास करत करत जायचं तिथपर्यंत. अक्कलकोटला गेल्यानंतर महाराज राजवाड्याच्या बाहेर जो बाग असते, म्हणजे आता डोळ्यापुढे जर का चित्र आणलं की राजवाडा आणि बाहेर बाग वगैरे असे, त्या बागेच्या ह्याच्यात कुठेतरी एका झाडाखाली बरोबर काही शिष्य होते आणि डोक्यापर्यंत पांघरूण घेऊन झोपलेले होते महाराज. म्हणजे ही स्वामींचीच लीला असते ती. त्यांना माहिती होतं आज कोण येणार आहे. हे जेव्हा तिथं दाखल झाले तर पांघरूण पण त्यांनी बाजूला काढलं नाही. त्यांनी लांबून दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना महाराजांनी पांघरूण न काढताच समाधी साधनेला किंवा समाधी योगाला जो श्लोक योग्य आहे, समाधी लागणं म्हणजे कसं, आपलं जे आज्ञाचक्र जे इथे आहे आपल्या दोन भुवयांच्या मध्ये जे असतं त्याला आज्ञाचक्र म्हणतात. त्या आज्ञाचक्रामध्ये जर का आपलं लक्ष केंद्रित केलं आणि जर का योग्य गुरु असेल तर तो समाधीला सहाय्य करतो की ती जी योग साधना जी आहे, ती जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला अनेक दृष्टांत होतात की आपण कुठे आहोत त्याच्याकडं आपलं भान न राहता आपण वेगळ्या विश्वामध्ये जातो. ही भावना किंवा हा जो भाव किंवा हा योग हे साधण्याकरता ते आज्ञाचक्र जागरूक व्हायला पाहिजे. आणि स्वामींनी तो श्लोक पांघरूण न काढताच म्हणला, आतल्यात म्हणला मोठ्यांदी, आणि झटक्यात पांघरूण काढलं आणि उठून बसले. आणि स्वामींची नजर माहिती कशी होती, भेदक नजर. नरसिंह सरस्वती समोर उभे होते, त्यांच्यावर टाकली. ती भेदक नजर टाकल्याबरोबर त्यांचं आज्ञाचक्र जागृत झालं आणि जागेवरती 4 तास उभे राहिले. 4 तास त्यांना स्वामींनी उभं करून ठेवलं. त्यांना सुद्धा कळलं नाही आपण किती वेळ उभं होत होते. समाधी जे म्हणतो, समाधी जे म्हणत होते, 4 तास त्यांना तर समाधी विश्वात त्या नेलं, त्या अवस्थेत त्यांना ठेवलं तिथे. आणि मग 4 तासांनी समाधी उतरवली. ते पण महत्त्वाचं असतं, समाधी उतरवणं पण एक महत्त्वाचं आहे. आणि ही क्रिया अण्णांना पण येत होती. अण्णांनी बऱ्याच वेळेला असं केलेलं आहे की एखादा उच्च कोटीचं साधक असेल तर, म्हणजे आम्ही त्याला नवीन होतो पण बघितलं होतं की असं अण्णा तो अंगठा लावून त्याचं ते आज्ञाचक्र जागृत करायचे आणि ती समाधी अवस्था त्याला प्राप्त करून द्यायची आणि परत थोड्या वेळाने लगेच ते उतरवायचे. पण स्वामींनी ती समाधी उतरवल्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी जे होते की ते धावत पळत तिथे जवळ गेले त्यांच्या आणि त्यांच्या अक्षरशः पाय धरले. आणि मी इतके वर्ष म्हणजे मी संपूर्ण भारतभर मी फिरतोय, पण आज फक्त तुमच्यामुळंच मला ही अवस्था प्राप्त झाली, समाधी अवस्था मला समजली, मला प्राप्त झाली. आणि आता माझी अशी इच्छा आहे की मी इथेच तुमची सेवा करत राहावं. महाराज हसले. काही दिवस राहा म्हटले, नंतर तुला कार्य करायचं, वेगळं करायचं आहे. थोडे दिवस ठेवून घेतलं आणि मग तुझं तू कार्याला जा म्हणले. आता स्वामींचा आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर आळंदीला परत आले. स्वतःजवळच्या काही सिद्धी आणि शिवाय आता स्वामींचा आशीर्वाद, त्यामुळे तर भरपूर त्यांची प्रसिद्धी इतकी झपाट्याने वाढायला लागली की दूरदूरून त्याच्याकडे लोक यायचे. प्रसिद्धीबरोबर पैसा पण यायला लागला. पण चांगलं होतं, म्हणजे त्यांचं असं कुठलं त्यांनी वाईट कर्म नाही केलं. तो पैसा ते समाजोपयोगी जे काही कामं असतील त्याच्याकरता ते खर्च करायचे, लोकोद्धाराचं कार्य करायचे, लोक शिक्षणाचं कार्य करायचे. आळंदीला जो आत्ता आपण घाट बघतो ना, तो घाट त्यांनी बांधला होता त्यावेळेला, इंद्रायणी नदीवरचा तो घाट. आणि हे सगळं झाल्यानंतर गुरु भेटीची एकदा परत मनामध्ये ओढ लागली. आता परत एकदा अक्कलकोटला जावं, आता बरेच दिवस झाले आपण गेलो नाही. महाराज बोलवत आहेत बहुतेक, एक अंतर्मनातली इच्छा असते, ती इच्छा एकदा प्रबळ व्हायला लागली की मग गुरु भेटीची ओढ आपोआप लागते. जो ध्यास, सबसे बडा गुरु से बडा उसका ध्यास, तो ध्यास लागल्याबरोबर परत आहे तसं त्यांनी थांबवलं त्यांचं कार्य. निघाले अक्कलकोटला. नेहमीप्रमाणे महाराज वटवृक्षाखाली बसलेले होते. आजूबाजूला बरीचशी मंडळी होती. महाराज सकाळी 5 वाजल्यापासूनच दर्शनाला गर्दी सुरू व्हायची, ती रात्री अंधार पडोसोपर्यंत.
अशा वेळेला मधल्या कधी सकाळची वेळ असेल, काही भरपूर गर्दी होती, काही त्यांचे नेहमीचे सेवेकरी होते, स्वामींच्या बाजूला सगळे बसले होते, ज्यांना माहिती होतं नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कोण आहेत, आळंदीचं त्यांचं कार्य माहिती होतं सगळं. आणि हे सगळे सेवेकरी असताना ते आले आणि स्वामींच्या पुढे उभे राहिले, दर्शन वगैरे घेतलं, काही प्रश्नोत्तर झाली असतील. आणि मध्येच महाराज म्हणले की अरे तुरेस म्हणजे काय रे नरसिंह, काय त्यांचं असेल, त्याचं नाव टोपण नाव असेल, की बाया कधी सोडणार म्हणले आता तू. महाराजांनी शब्द वेगळा वापरला, तर मी थोडासा आता सौम्य शब्द वापरतो. आता बाया कधी सोडणार म्हणल्यानंतर सगळ्या आजूबाजूच्या लोकांना वाटलं की अरे हे बाबा संन्यासी मनुष्य हा आणि यांनी बाया ठेवल्यात. कुजबूज सुरू झाली त्यांची, सामान्य लोक. आता नरसिंह सरस्वती पण त्या पदाचे म्हणा किंवा उच्च पदाचे, तर त्यांनी पण सांगितलं की महाराज त्याच्याच करता आले, आता तुमच्या हातातच आहे, मी कधी बाया सोडायच्या सगळं तुमच्या हातात आहे म्हणले ते. आणि मग स्वामींना हसायला आलं की माझा प्रश्न काय तो ह्याला समजला बरोबर. मग बाया म्हणजे कोण, तर सिद्धी ज्या तुला प्राप्त आहेत. महाराज बरोबर ती एखादी दुखती रग आपण म्हणतो ना, बरोबर त्याच्यावर ते बोट ठेवायचे. बिडकर महाराजांना एक अशी किमया साध्य होती की ते लोखंडाचं सोनं करायचे. स्वामींच्याकडे गेल्यानंतर पहिलं त्यांनी सांगितलं तू हे सोड तर मी तुला माझ्याजवळ करतो. स्वामीसुद्धा घरची भरपूर श्रीमंतीवर येते, तू घरदार सोड तर मी तुला माझ्याजवळ करतो. जे मुख्य असेल ना तेच त्याच्याकडनं काढून घ्यायचं. ह्यांच्याकडं काय होतं, सिद्धी प्राप्त होती, जे होईल जे ते म्हणतील किंवा ज्यांना जो उपाय सांगतील ते त्या लोकांची कामं होत होती. आता तेच मुळात सोडायला सांगितलं. एखादा विचार करतो, पण त्यांना नरसिंह सरस्वती स्वामी पण तेवढ्या तयारीचे होते. त्यांनी सांगितलं मी क्षणात सोडतो म्हणले, मी त्याच्याच करता मी तुमच्याकडे आलो आहे म्हणलं. तर हे म्हणजे दोघांची शेवटी नाळ आपण म्हणतो जमलेली असते तशी ती. नाशिकचा एक किमायगारच म्हणता येईल, नाशिकला एक होता, तो पण अशीच किमाय करायचा. लोखंडाचं सोनं, त्याच्याकडे एक होती झोपडीच, छोटासा आश्रम वजा असं काहीतरी असेल, आणि त्याच्या झोपडीमध्ये कायम एक धुनी पेटलेली असायची. त्याच्यावर कुठली तरी अशी पातेली चूल म्हणजे थोडक्यात काहीतरी ठेवलेली असतात, आणि तो लोखंड त्यात टाकून त्याचं ते सोनं करून तो बाहेर काढायचा. जो कोणी लोखंड घेऊन जाईल, समजा त्याच्या मनात आलं तर, एक स्वामींचे शिष्य असतात घोलप म्हणून, ते सहज बघायला जातात काय हा प्रकार आहे म्हणून. तर त्यांना पण तो दाखवत आहे बघा हे लोखंडाचं सोनं मी करतो, तुमचे गुरु कोण आहेत, तर ते म्हणतात अक्कलकोटचे महाराज. तर त्यावेळेला कसं होतं की स्वामींचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर होतं आणि काही जण द्वेष करणारे पण होते. त्याच्यातला हा तो किमायगार, तो म्हणतो तुमच्या महाराजांना येतं का असं सोनं करता येतं का म्हणतात. तर ते म्हणतात की आता महाराजांनाच विचारायला लागेल म्हणली येतं का नाही. तो म्हणतो कुठं अक्कलकोट कुठं आहे. तो म्हणतो चला आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला, तुम्ही येत असाल तर चला आमच्याबरोबर. तर शेवटी स्वतःला काही प्राप्त आहे ते दाखवायचं आहे ते संपूर्ण जगाला. चला म्हणतो तुमच्या महाराजांना दाखवा तुम्ही कसं सोनं करतो ते. कधी निघायचं ते म्हणतात आम्ही 5-6 दिवसांनी आम्ही निघू. ते घोलप घरी आल्यानंतर घोलपांना थोडंसं वाईट वाटतं की अरे हा इतका उन्मत्तपणाने बोलत होता, आपल्या गुरूंविषयी असं कोणी बोललं म्हटलं तर त्यांची अशी मनात राग, ती अशी चिडचिड झाली की स्वामीने ह्याला काहीतरी शिक्षा केली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी असं घडलं की तो किमायगार जेव्हा तो सोनं करायला बसला, ते लोखंड किंवा जो कोणी त्यांच्याकडे घेऊन येईल ते त्या पाण्यात टाकलं आणि ते बाहेर काढलं, तर ते लोखंड नाही सोनं पण नाही, त्याचा कोळसा होऊन जायचा. एका दिवसामध्ये स्वामी कुठं अक्कलकोटला, घोलप कुठं नाशिकमध्ये, तो किमायगार कुठं नाशिकमध्ये, त्याला काही कळे ना काय होतं ते. एक दिवस त्याच्यात गेला, त्यांनी सगळे त्याचे मंत्र तंत्र सगळं वापरून बघितलं, ते काही त्याचं सोनं काय होईना, कोळसच व्हायचा. आणि मग त्याच्या लक्षात आलं की काल तो कोण बाबा येऊन गेला, तो कोण त्या महाराज अक्कलकोटचे त्यांच्याबद्दल बोलत होता. आता म्हणला अक्कलकोटला गेलंच पाहिजे म्हणला, ही काहीतरी शक्ती तिथनं त्यांनी बहुतेक लावलेली दिसते म्हणतो. 2 दिवसांनी ते घोलप येतात. तोच स्वतः म्हणतो किमायगार असं, तो म्हणतो की मला तुम्ही लवकर अक्कलकोटला घेऊन चला म्हणला, मला माझी सिद्धी नाही, मला काम करत नाही, सोनं होत नाही म्हटलं माझ्याकडे 2 दिवस झाले. मग त्या घोलपांना कळतं की बहुतेक स्वामींनी काहीतरी चक्र चालवलं, ह्याला काहीतरी तिथं धडा दिलेला दिसतोय. ते घेऊन अक्कलकोटला येतात. अक्कलकोटला महाराज बसलेले असतात. समोर एक छोटंसं असं एक एवढंसं उंचीचं झाड असेल, ते थोडंसं मोठं असेल आणखीन. तो किमायगार आल्याबरोबर महाराज त्याला पहिले खूप शिव्या घालतात. म्हणले तू स्वतःला काय समज, म्हणजे ते अक्षरशः शिव्याच घालायचे, आई माईवरनं शिकायकडे शिव्या घालायचे स्वामी. ते झाड बघ म्हणले, ते त्या झाडाकडं बघितल्यानंतर पूर्ण झाड
सोन्याचं झालेलं. पान 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 खाली जरी जमिनीवर पडलं तरी ते सोन्याचं. आता बोल म्हणले, तू मोठा का मी मोठा? तो म्हणजे शरण येतोच तो, स्वामींच्या पायावरती नको म्हणतो, तुम्हीच मोठे, तुम्हीच सर्वस्व आहात, आता मला ही सिद्धी पण नको आणि मला काहीच नको. म्हणजे अशी स्वामी काय करायचं, त्याच्याकडचं जे आहे ते कशावरती तू तरुण जा, की नामस्मरण आणि केवळ निखळ भक्ती. निखळ भक्ती तू तरुण जा, मी आहे पाठीशी म्हणतात. तुला हे सिद्धिविद्या काय करायचं, मी आहे पाठीशी, तू माझं स्मरण कर, जे तुला सांगायचं आहे ते तू सांग, ते तुझं काम होईल, तू लोकांचं कल्याण कर. हे सोनं करणं वगैरे हे म्हणजे असं याच्यात पडू नको. आणि त्या आळंदीच्या जे नरसिंह स्वामी जे गेले असतात त्यांना हेच सांगतात की तू लोकोद्धाराचा कार्यकर मी आहे, तुझं कसं करायचं काय करायचं ते मी बघीन, तू सिद्धी सोड, ज्यात तुला आत्ता आहे हीच तुझी स्थिती राहणार आहे, याच्यापेक्षा वाईट काय होणार नाही, उलट चांगलंच होईल. आणि मग आळंदीला ते परत येतात आणि आणखीन पुढच्या जोमानी म्हणजे फक्त भक्तीच्या जोरावर जी काही पुढची कामं करतात ती फक्त भक्तीच्या जोरावर करतात. आणि मग शेवटी असं येतं की परत मनुष्यदेह आहे, संपायची जाणीव होती. जे ह्या मार्गातले जे मोठे अधिकारी व्यक्ती असतात त्यांना समजतं आपला कधी थांबायचं आहे. आणि मग त्यांनी जो दिवस निवडला तो ही पौष पौर्णिमा. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी जसं आळंदीत तिथे समाधी घेतली, आता मी इथेच समाधी घेणार. जिवंत समाधी त्यांनी तिथे घेतलेली आहे. तिथे त्या काठावर इकडं माऊलींचं मंदिर आहे, मध्ये नदी आहे, जे पूल आहेत नदीचे त्या पुलाच्या ह्या बाजूला त्यांची समाधी तिथे. तर हा उत्सव त्यांचा पण सुरू आहे आता तिथे. पौष महिना आहे, पौष पौर्णिमेलाच त्यांचे समाधीचा दिवस आहे तो. म्हणजे पौष महिना आपण म्हणतो की निषिद्ध किंवा काय असं काही नाही, उलट चांगल्या गोष्टी घडलेल्या त्याच्यात, त्यामुळे कुठलीही शंका न आणता. आणि मुळात सगळ्यात आणखीन एक आवडीचा सण येतो बायकांच्या, संक्रांत. मग संक्रांत म्हणल्यावर ते असं म्हणतात का पौष महिना आहे नको नटायला, नटतात. तिळगुळ वाटप होतं, हळदी कुंकू होतं, असं कोणी म्हणतं का? मग नाही म्हणत. मग कशाला आपण ते म्हणत ते शंका आणायची? कारण असं काही नाही आहे. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं जे काय करणार असतात ते तो तिथं बसलेला तो करत असतो. चांगलं वाईट कधीतरी पौष महिन्यात वाईट घडलं असेल म्हणून पौष महिना वाईट असं होत नाही. ते आपलं चांगलंच होणार आहे. आपण मनामध्ये आपण नेहमी होणार आपलं चांगलं होणार. जो स्वामींचा भक्त आहे, जो स्वामींच्या चरणी आलेला आहे, महाराज त्याचं कधीच वाईट होऊन देत नाहीत, हे 100% खरं आहे. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. स्वामींचा आपण जय जयकार करू. त्याच्यात तर पालखीची सेवा इथे सुरू होईल. पालखीच्या सेवेकरी इथे येतील. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर ज्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे त्यांनी इथे महाप्रसादाकरता थांबावं. एकदा आपण स्वामींचा जोरात जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय.